मुलांना ब्रोकोली खायला बिलकुल आवडत नाही, म्हणून त्यांना ह्या पद्धतीने जर ब्रोकोली खाऊ घातली तर त्यांना कळणारही नाही की यात ब्रोकोली आहे। ही ब्रोकोलीपासून बनवलेले कटलेट्स जे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे। तर मी इथं पावशेरभर ब्रोकोली घेतली आहे। ही ब्रोकोली मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आधी। आता मी तिला छोटे छोटे कट करून पूर्ण ब्रोकोली मी ही मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे। मिक्सरमधून जास्त बारीक नाही, उगाच असं थोडंसं दरदर राहील इथपर्यंत मी ते बारीक करून घेणार आहे। आता मी इथं टाकते 1 चमचा हळद, 1 चमचा लाल चटणी पावडर, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा जिरा, अख्खा जिरा आणि तीळ मुरं खात नाही असं तर त्यात अशा पद्धतीने तीळ टाकली तर तेही पोटात जातं। आणि सोबत 1 मिरची, मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। लहानांसाठी पाहिजे असेल 1 मिरची, मोठ्यांसाठी हवं असेल तर 2 मिरची। तर आता इथं मी ब्रेड क्रम्स टाकते 2 स्पून। ब्रेड क्रम्सने बाइंडिंग छान होते त्यामुळे मी ब्रेड क्रम्स टाकते। आणि चवीनुसार मीठ। तर चवीनुसार मीठ टाकून झाल्यावरती यात मी जे बॉईल केलेले 2 बटाटे होते ते स्मॅश करून घेतले आणि ह्या मिश्रणात टाकून घेतले। आता मी बाइंडिंगसाठी इथं थोडं बेसन घेतलं आहे, अगदी अर्धी वाटी बेसन आहे। आता मी ह्या सगळ्या जिन्नसला एकत्र करणार आणि कटलेट्सचा शेप देऊन घेणार। पीठ मळताना जर तुम्हाला ते सैल वाटलं तर तुम्ही अजून थोडंसं ब्रेड क्रम्स आणि बेसनाचं पीठ टाकून असं पद्धतीने पीठ मळून घ्या। आता कटलेट्स बनवायला घेऊ। तर मी इथं आधी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपल्या हाताला कटलेट्स चिटकणार नाही। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कटलेट्सचा शेप देऊ शकतात। मी इथं फक्त राऊंड शेप देते। अशा पद्धतीने मी कटलेट्स बनवून घेते। आता ह्या कटलेट्सला मी ह्या ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेणार आहे। ब्रेड क्रम्समध्ये कोट केल्याने कटलेट्स अजून क्रंची लागतात आणि खायला तेवढेच टेस्टी लागतात। आता अशा पद्धतीने मी सर्व कटलेट्सला ब्रेड क्रम्स लावून रेडी करून घेतलं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आता मी इथं सर्व कटलेट्स शॅलो फ्राय करून घेणार आहे। मीडियम फुल गॅसवर मी हे सर्व कटलेट्स शॅलो फ्राय करणार आहे। याच पद्धतीने मी सर्व कटलेट्स शॅलो फ्राय करून घेते। हे कटलेट्स सॉससोबत आणि सोबतच प्लेन दहीसोबत सुद्धा अतिशय टेस्टी लागतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि परत येऊन मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे बनले म्हणून माझ्या पद्धतीने बनवलेले कटलेट्स। आता एका बाजूने शॅलो फ्राय करून झाले आहे, आता दुसऱ्या बाजूने आपण करून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग त्यांचा आला आहे। हे वरतून क्रिस्पी राहतील आणि आतून हे माउथ मेल्टिंग मीन्स सॉफ्ट राहतील, खायला अतिशय उत्तम लागतील। माझे 3 कटलेट्स रेडी झाले आहेत। आता त्याच्या पुढचे मी 3 कटलेट्स रेडी करून घेते। आता हे सगळे कटलेट्स माझे शॅलो फ्राय करून झाल्यावर मी यांना एका टिश्यूवर काढून घेते। जे काही एक्स्ट्राचं ऑइल असेल ते सुद्धा ह्या टिश्यूमध्ये ऑब्झर्व होऊन जाईल, त्यामुळे मी सर्व कटलेट्स टिश्यूवर काढून घेतले। तर तुम्ही बघू शकता त्याचा आवाज किती क्रंची झालेत म्हणून। आता हे कटलेट्स तुम्ही दहीसोबत किंवा सॉससोबत, मेयोनीजसोबत एन्जॉय करा। चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा, लाईक करा।